नमस्कार मित्रांनो. मराठी ट्रेडर सागरच्या या क्लोजिंग सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. इथे आपण ऑलरेडी आपला ट्रेंड पंच केलेला आहे. इथे मार्केट कंटिन्युअसली अप डायरेक्शनला जात आहे. इफ यू सी ओव्हर हियर, मॉर्निंग पासून मार्केट हा पहिला जो फॉल साधारण एक 10:30-11 वाजेपर्यंतचा फॉल होता, त्याच्यानंतर कंटिन्युअस अपवर्ड रॅली करत आहे. इथे थोडासा हॉल्ट घेतलेला होता, देन इथे पुन्हा थोडंसं रिट्रेसमेंट झालेलं आहे आणि पुन्हा अप्पर साईडला मुवमेंट करत आहे. हायर हायस्ट बनवत मार्केट वर चाललेलं आहे. इथे आपण देखील मार्केट वर जाईल या हिशोबाने ट्रेड घेतलेला आहे ऍज पर डायरेक्शन. आणि इथे आपली एंट्री झालेली आहे साधारण 200, मी इथे दाखवतो तुम्हाला ऑर्डर मध्येच. आपली एंट्री झालेली आहे 206.8 ला आणि आपण वरती स्टॉप लॉस लावलेला आहे. इथे मी क्विकली माझे टार्गेट्स आणि बाकीच्या लेवल सेट करतो. इथे एकदा पहिल्यांदा रिफ्रेश करणं गरजेचं आहे. रिफ्रेश करतो जेणेकरून आपल्याला कॅन्डल व्यवस्थित दिसेल, क्लोजिंग कुठे झालेली होती एक्झॅक्टली ती. सो रिफ्रेश होतं. येस. सो इथे क्लोजिंग झालेली होती 207.3 ला आणि आपली एंट्री झालेली होती 206.8. सो थोडीशी खाली झालेली आहे एंट्री. सो इथे मी शॉर्ट ट्रेड लावतो. एक्झॅक्टली किती होतं? 206.8. सो 206.8च्या हिशोबानेच मी लावतो इकडे. 206.8 एंट्री. आपला स्टॉप लॉस असेल 226.8 आणि फर्स्ट टार्गेट आपला असेल 166.8. ठीक आहे. फर्स्ट टार्गेट नाही, तो अल्टिमेट टार्गेट असेल. मध्ये इंटरवल टार्गेट असेल आपला इथे 20 पॉईंटचा, जो मी इथे सेट करतो तो असेल 186.8. राईट. आपण आपले टार्गेट, स्टॉप लॉस, इंटरवल टार्गेट तिन्ही सेट केलेले आहेत. नाव लेट्स लुक ॲट स्पॉट चार्ट मध्ये काय मुवमेंट होत आहे. स्पॉट चार्ट मध्ये इफ यू सी, इथे वेक बनवत आहे. ऑफकोर्स इथे प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला आहे. नाव क्लोज कुठे होते हे इम्पॉर्टंट आहे. क्लोज जर का स्ट्रॉंगली झालं इथे कंटिन्युअसली इफ यू सी 1 2 3 4 5 आणि 6वी कॅन्डल आहे जी कंटिन्युअसली ग्रीन मध्ये जात आहे. इथे कदाचित थोडं रिट्रेसमेंट येण्याची पॉसिबिलिटी आहे, ज्याप्रमाणे इथे आलेलं होतं. परंतु जर काही रिट्रेसमेंट आपल्या स्टॉप लॉस लेवल पर्यंत गेलं तर आपण एक्झिट करणार आहोत स्टॉप लॉस घेऊन. परंतु इथे रिट्रेस न करता जर इथे अजून 1-2 कॅन्डल बनवल्या ग्रीन मध्ये, आपला फर्स्ट टार्गेट इथे येऊन जाईल आणि आपण आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह करू कॉस्ट टू कॉस्ट. ठीक आहे. सो मी इथे आता स्पॉट मध्ये ह्या कॅन्डलला आपली एंट्री झालेली आहे, तो इथे मी 40 पॉईंट सेट करतो ॲज अ टार्गेट. अप्रॉक्सिमेट ठेवलेला आहे आणि इथे आपला स्टॉप लॉस. सो इथे मार्केट पुन्हा हाय जात आहे, परंतु इथे त्या वेगाने खाली येत नाहीये. सो थोडस कॉन्ट्राडिक्टरी आपल्याला दिसत आहे ऑप्शन प्रीमियम वर्सेस स्पॉट. लेट्स सी इथे आपली हेज पोझिशन आहे. येस, येत आहे मार्केट खाली. 186.8 ला येत नाही तोपर्यंत आपण ट्रेल करणार नाही आहोत. लेट्स वेट की आता 50 सेकंड राहिलेले आहेत. ह्याच कॅन्डलला आता फॉल येतोय आणि क्लोजिंग स्ट्रॉंग होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि क्लोजिंग जर का स्ट्रॉंग झाली तर पुढची कॅन्डल देखील ग्रीन कॅन्डल्स फॉर्म होण्याची पॉसिबिलिटी जास्त असेल. इथे इथे रेजिस्टन्स बघायला गेलं तर सध्या 740चाच राहिलेला आहे. आणि जर का मागे मी एक थोडं मागे जाऊन बघतो, सॉरी ते नाही, ती 5 मिनिटाचं सेट करतो. स्पॉट मध्ये मी 1 आवर मध्ये जातो आणि थोडंसं मागे जाऊन बघतो की रेजिस्टन्स लेवल तिथे आलेलं आहे त्याच्यावर. ऑलराईट. सो इथूनच मार्केट फॉल झालेलं होतं. सो हा झोन जो आहे सिंपली थोडा मार्क करतो. हा एक मेजर झोन झाला, सप्लाय झोन ज्याला आपण बोलू शकतो. इथे आता आपण थोडासा शॉर्ट टाइम पिरियडवर गेलो 15 मिनिट. मी इथे अनालिसिस पण कसं करतात ते देखील थोडंफार दाखवून देतो. शॉर्टर टाइम पिरियडवर आपल्याला झोन अजून थोडे नीटली मार्क करता येऊ शकते. सो इथूनही हा एक फर्स्ट झोन राहू शकतो. इथून बघा रिप्लेसमेंट झालेले आहे पिवट डाऊन आणि त्याच्यानंतर एक हा वरच्या दिशेला पण झोन राहील. साधारण ह्या लेवल पासून इथे 2 झोन असे असू शकतील की जे आपल्याला थोडे प्रॉब्लेम करू शकतील. पुढे इथे झोन मार्क केलेले आहेत आणि आपण 5 मिनिटावर जाऊया. झोन मध्ये एंट्री केली आणि तिथूनच रिट्रेस होत आहे थोडस.
दोन झोन आहेत इथे मित्रांनो, रेजिस्टन्स झोन. इथे हा फर्स्ट झोन आहे आणि त्याच्यानंतर पुढे वर अजून एक झोन आहे. लेट्स सी हा झोन किती स्ट्रॉंगली ब्रेक करते. जर का ब्रेक केला तर आपला फर्स्ट टार्गेट येईल, अन्यथा इथूनच जर का रिव्हर्सल आलं तर म्हटलं आपला स्टॉप लॉस जाऊ शकतो इथे. काहीही झालं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपण आपल्या पोझिशन सहित स्टॉप लॉस इथे लावलेला आहे. त्यामुळे आता जस्ट वेट अँड वॉच मार्केट इथे काय करते. ठीक आहे, आता आपण काही करायची गरज नाही. आता जे काही करेल ते मार्केट करेल. जर स्टॉप लॉस घेतं तर आपला फर्स्ट टार्गेट इकडे हिट करतो. मित्रांनो इथे आपला फर्स्ट टार्गेट हिट झालेला आहे, त्यामुळे मी इथे क्विकली माझा स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणतो आहे इथे 206 वर. मॉडिफाय डन. आता ह्या ट्रेड मध्ये आपण मिनिमम लॉस तरी करणार नाही, कॉस्ट टू कॉस्ट आपण निघणार. इथे जे हेजिंगचे लॉस होईल तेवढाच असेल लॉस, परंतु आपण बघूया. इथे पीएस करण्याचा ट्राय केला जात आहे या झोनला. इथून ब्रेक केल्यानंतर इथे जाईपर्यंत कदाचित आपला सेकंड टार्गेट देखील हिट होऊ शकतोय. सो इथे आपण मिनिमम कॉस्ट टू कॉस्ट तर निघणार आहोत. दॅट इज अ गुड थिंग फॉर अस. इथे जो काही 200-300 कदाचित रुपीजचा लॉस होऊ शकेल जर का मार्केट रिव्हर्स झालं तर आपण त्यासाठी रेडी आहोत. सो एक सेफ आहे, आपण ओव्हरऑल दिवसात आज लॉस करणार नाही आहोत. मिनिमम आपण 5000 रुपीजच्या प्रॉफिटवर निघणार आहोत. आणि मॅक्सिमम इथे किती प्रॉफिट देते की नाही देते, का इथून रिव्हर्स होते हे पाहावं लागेल आपल्याला. ही एक झोन आहे आणि नंतर एटी की एक झोन. सो हा फक्त झोन ब्रेक करणं गरजेचं आहे. हा झोन जर का ब्रेक झाला तर मात्र आपलं टार्गेट इझिली अचीव्ह होऊन जाईल इथे. परंतु झोन ब्रेक होताना दिसत नाहीये. अजूनही 1 मिनिट बाकी आहे. मी मार्केट स्पाइक लावून पुन्हा खाली आलेला आहे. फर्स्ट टार्गेट हिट करून वर आलेला आहे. इथे मी रेडी राहतो. कदाचित इकडून आपला आता ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होण्याची पॉसिबिलिटी बनत आहे. अजिबात घाबरायचं नाही. ट्रेलिंग स्टॉप लॉस बिंदास द्यायचा आहे या केसमध्ये. मी रेडी आहे क्लोज करायला पोझिशन माझी. बहुतेक तरी आपली ट्रेलिंग स्टॉप लॉस आता हिट होणार आहे. येस, आता हिट होईल. जस्ट अ मिनिट टू गो. काही सेकंड्स आहेत. इथून रिव्हर्स देखील होऊ शकतो मित्रांनो. सो अजिबात स्वतःहून क्लोज करायला जायचं नाही. मार्केटने हिट केलं काही प्रॉब्लेम नाही. आपली ऑर्डर सेट आहे. येस, आता हिट होईल. ऑलमोस्ट ऑलमोस्ट 206.45 झालेला आहे आणि 206.6 ला आपली काय बोलतो स्टॉप लॉस आहे. फक्त 0.15 राहिलेला होता. कॅन्डल क्लोज होत आलेली आहे. 7 सेकंड, 6 सेकंड. लेट्स सी इथून मार्केट पुन्हा रिव्हर्स होत आहे का. हो, अगदी थोडक्यात ऑलमोस्ट आपल्या कॉस्ट हे सेट झालेलं आहे आणि इथे आपण पोझिशन एक्झिट केलेली आहे. ऑलराईट, कॉस्ट टू कॉस्ट आपण एक्झिट झालेलो आहोत. मी ते ऑर्डर मध्ये दाखवतो तुम्हाला. आपली पोझिशन आपण शॉर्ट केलेली होती 206.8 ला आणि 206.7 ला आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट घेतलेली आहे. फर्स्ट टार्गेट आपला हिट झालेला होता, परंतु आपण सेकंड टार्गेट 1:2 साठी थांबवत होतो. 1:1 आपल्याला मिळत होतं, पण आपण 1:1 कधीच बुक करत नाही. 1:1 आल्यानंतर आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस घेतो, जेणेकरून ऍटलीस्ट आपण कॉस्ट टू कॉस्ट निघू. राईट. आणि इथे त्याच्यानंतर मी इकडे पोझिशन्स मध्ये जर का तुम्हाला दाखवलं, ओव्हर हिअर आपली आत्ताची पोझिशन आहे. कॉस्ट टू कॉस्ट आपण निघालेलो आहोत आणि आय थिंक ही वाली आपली हेजिंग पोझिशन आहे जिथे 382 रुपीजचा आपल्याला लॉस झालेला आहे ओव्हरऑल. सो विच इज फाईन. ओव्हरऑल जर का हेजिंग लॉस आपण पाहिला कॉस्ट टू कॉस्ट मध्ये, सो इथे 300, 400, 500, 550 रुपीज हेजिंग लागलेली आहे. सो दॅट्स ओके. दॅट इज आय वुड से की कॉस्ट आहे आपल्याला आपलं ट्रेड करण्याची. प्लस जर का इथे आपण बघितलं, आपण 3 ट्रेड घेतले आहेत आज. 3 पैकी फक्त एक ट्रेड पॉझिटिव्ह मध्ये पहिलाच ट्रेड क्लोज झालेला. त्याच्यानंतर 2 ट्रेड आपण कॉस्ट टू कॉस्ट क्लोज केलेले आहेत आणि आपण आजचा ओव्हरऑल प्रॉफिट आफ्टर 3 ट्रेड्स 5432 झालेला आहे. ह्याच्यातून पण जर का आपण आपले ब्रोकरेज वगैरे मायनस केलं तर अप्रॉक्सिमेट 5000 आपण आजच्या दिवसाची क्लोजिंग केलेली आहे. विच इज अ गुड थिंग. 2 ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट आणि 1 ट्रेड प्रॉफिट मध्ये. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला लॉस मॅनेज करत आपले प्रॉफिट घेतलेले आहेत आणि आजचे 3 ट्रेड घेऊन आपण इथेच आजचा आपला दिवस संपवत आहोत. ही सायकोलॉजी आणि हे जर का ट्रेड टेकिंग किंवा आपण कशा प्रकारे ट्रेड मॅनेज करतो आहोत. मार्केटमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी 50 व्हिडिओज मिळतील, परंतु ट्रेड घेतल्यानंतर ते ट्रेड क्लोज करेपर्यंत कशा प्रकारे आपली सायकोलॉजी इंटॅक्ट राहिली पाहिजे हे व्हिडिओज फार कमी आहेत आणि आपण तेच आपले लाईव्ह ट्रेडिंग थ्रू रेकॉर्ड करत आहोत आणि आपल्या समोर ठेवत आहोत. सो आय होप तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज
लाईक करा या व्हिडिओला आणि अजूनही आमचे मागच्या दिवसाचे व्हिडिओज आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच आपण थांबत आहोत. आता आपण भेटूया सोमवारी आपल्या मॉर्निंग सेशनच्या लाईव्ह ट्रेडिंग व्हिडिओमध्ये. So thank you so much guys and have a great weekend ahead. Bye bye.